नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनय स्टडी विथ ओमिचो या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी भूगोल धडा क्रमांक 3 प्राकृतिक रचना व जलप्राणी याचा स्वाध्याय पाहणार आहोत. लेट स्टार्ट. प्रश्न क्रमांक 1, अचूक पर्याय निवडा. 1. ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग उच्चभूमीचा आहे. 2. भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा प्राचीन पठार आहे. 3. ॲमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः मानवी वस्तीस प्रतिकूल आहे. 4. ॲमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे. या नदीच्या मुखालगत त्रिभुज प्रदेश नाही. 5. अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही प्रवाळ बेटे आहेत. प्रश्न क्रमांक 2, भौगोलिक कारणे लिहा. 1. ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिनी नद्या आढळत नाही. त्यातील पहिला पॉईंट, ब्राझीलमधील अनेक नद्या ब्राझील उच्चभूमीत उगम पावतात. 2. ब्राझील उच्चभूमीची उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे व पश्चिमेकडून पूर्वेकडे टप्प्याटप्प्याने कमी होत जाते. त्यामुळे ब्राझीलमधील अनेक नद्या या उत्तर आणि पूर्व दिशेने वाहत जातात. 3. या नद्या अटलांटिक महासागरात जाऊन मिळतात. त्यामुळे ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिनी नद्या आढळत नाही. 2. भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्ट्यामध्ये विषमता आढळते. 1. पश्चिम घाटातून अनेक डोंगररांगा पश्चिम किनाऱ्यापर्यंत पसरलेल्या असल्यामुळे पश्चिम किनारपट्टी तुलनेने खडकाळ व तिची रुंदी तुलनेने कमी आहे. 2. भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात अनेक ठिकाणी खाड्या आढळतात. 3. भारताची पूर्व किनारपट्टी नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून तयार झाली आहे. अशा प्रकारे भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्ट्यांमध्ये विषमता आढळते. 3. भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत. 1. भारताचा पूर्व किनारा नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून तयार झाला आहे. पूर्व किनाऱ्यावर अनेक ठिकाणी गाळाचे त्रिभुज प्रदेश आढळतात. 2. भारताच्या पूर्व किनारपट्टीजवळ पाण्याची पातळी खूप खोल आढळत नाही. भारताच्या पश्चिम किनारपट्टीजवळ पाण्याची पातळी तुलनेने जास्त खोल आहे. 3. गाळ व पाण्याची कमी खोल पातळी नैसर्गिक बंदराच्या विकासास पोषक ठरत नाही. त्यामुळे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत. 4. ॲमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर जास्त होतो. 1. ॲमेझॉन नदीच्या प्रदेशात लोकवस्तीचे प्रमाण तुलनेने कमी आहे. 2. या भागात उद्योगांचे प्रमाणही तुलनेने कमी आहे. परिणामी ॲमेझॉन नदीच्या नदीच्या प्रदेशात तुलनेने कमी प्रमाणात जलप्रदूषण होते. 3. गंगा नदीच्या प्रदेशात लोकवस्तीचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. या भागात उद्योगांचे प्रमाणही तुलनेने अधिक आहे. परिणामी गंगा नदीच्या प्रदेशात तुलनेने अधिक प्रमाणात जलप्रदूषण होते. त्यामुळे ॲमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर जास्त होतो. प्रश्न क्रमांक 3, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत? 1. विनाप्रक्रिया सांडपाण्याच्या विसर्गावर बंदी घालणे. 2. कारखान्यांचे दूषित पाणी प्रक्रिया करून शुद्ध करून नदीत सोडणे. 3. नदी किनारी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांकडून नद्यांचे प्रदूषण होऊ नये यासाठी मार्गदर्शक सूचना देणारे फलक उभारणे. 4. नदीच्या पाण्यातील घाण व कचरा काढून नदीचे पात्र स्वच्छ करणे. दुसरा प्रश्न, पॅन्टॅलन या अतिविस्तृत खंडांतर्गत प्रदेशात दलदल निर्माण होण्याची कारणे काय असावीत? 1. पॅन्टॅलन प्रदेशातून पॅराग्वे नदी व तिच्या उपनद्या वाहतात. 2. या प्रदेशात ब्राझीलमधील उच्चभूमीच्या उतारावरून वाहणारे पाणी जमा होते. 3. पॅन्टॅनल प्रदेशात पॅराग्वे व तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या पाण्याच्या व गाळाचे मोठ्या प्रमाणावर 4. मोठ्या प्रमाणावरील साठलेले पाणी व गाळ यांचे थरावर थर जमा होत गेल्यामुळे या प्रदेशात दलदलीची निर्माण होते. तिसरा प्रश्न, भारतातील प्रमुख जलविभाजक कोणते ते उदाहरणासह स्पष्ट करा. 1. हिमालय पर्वत, अरवली पर्वत, विंध्य पर्वत, पश्चिम घाट, सातपुडा पर्वत इत्यादी भारतातील प्रमुख जलविभाजक आहेत. 2. उदाहरणार्थ पश्चिम घाट हा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या या 2 जलप्रणालींना विभागतो.
3. उदाहरणार्थ विंध्य पर्वत हा नर्मदा आणि गंगा या नदी खोऱ्यांचा जलविभाजक आहे. 4. उदाहरणार्थ हिमालय पर्वत हा हिमालयातील नद्या व हिमालय पलीकडील नद्या यांना विभागतो. चौथा प्रश्न, भारत व ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेतील फरक सांगा. 1. भारताच्या प्राकृतिक रचनेचे प्रामुख्याने हिमालय, उत्तर भारतीय मैदान, द्वीपकल्प, किनारपट्टीचा प्रदेश आणि द्वीपसमूह हे 5 विभाग केले जातात. या उलट ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेचे उच्चभूमी, अजस्त्र कडा, किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश आणि द्वीपसमूह हे 5 प्राकृतिक विभाग केले जातात. 2. भारतात विविध भागात उंच पर्वत आढळतात. या उलट ब्राझीलमध्ये उंच पर्वत आढळत नाही. 3. भारताच्या उत्तर भागात हिमालयाचा पर्वतीय प्रदेश आहे. भारताच्या दक्षिणेकडील द्वीपकल्पीय भागात पश्चिम घाट व पूर्व घाट हे पर्वतीय प्रदेश आहेत. 4. भारतातील पर्वतीय प्रदेशाच्या सर्वोच्च उंचीची कक्षा 7,000 मीटर ते 8,000 मीटर आहे. या उलट ब्राझील देशातील उच्चभूमीच्या सर्वोच्च उंचीची कक्षा 1,000 मीटर ते 2,000 मीटर आहे. 5. भारतात उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात थरचे वाळवंट आहे. या उलट ब्राझीलमध्ये अशा स्वरूपाचा उष्ण वाळवंटी प्रदेश नाही. 6. भारताच्या उत्तर भागात विस्तीर्ण मैदाने आढळतात. या उलट ब्राझीलमध्ये अशा स्वरूपांची विस्तीर्ण मैदाने आढळत नाही. 7. भारतात किनारपट्टीच्या भागात विविध ठिकाणी पश्चजलाचे प्रदेश आढळतात. असे प्रदेश ब्राझील देशात आढळत नाही. 8. ब्राझीलमध्ये अजस्त्र कडा आढळतो. ब्राझीलच्या उच्चभूमीची पूर्वेकडील बाजू या कड्यामुळे अंकित होतो. या उलट भारतात पठारांची सीमा अंकित करणारे अशा स्वरूपाचे अजस्त्र कडे नाहीत. 5वा प्रश्न, भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती? 1. भारतात उत्तर भागात विस्तीर्ण मैदानी प्रदेश आढळतो. हा प्रदेश उत्तर भारतीय मैदान म्हणून ओळखला जातो. 2. हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत आणि पश्चिमेकडील राजस्थान पंजाबपासून पूर्वेकडे आसामपर्यंत उत्तर भारतीय मैदानी प्रदेश या प्राकृतिक विभागाचा विस्तार आढळतो. हा प्रदेश बहुतांशी सकल व सपाट आहे. 3. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या प्रामुख्याने 3 विभाग केले जातात. 4. अरवली पर्वताच्या पूर्वेकडील गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश गंगेचे मैदान म्हणून ओळखला जातो. या मैदानी प्रदेशाचा उतार पूर्वेकडे आहे. 5. भारताच्या पश्चिम बंगाल राज्याच्या बहुतांश भागात व बांगलादेशात गंगा व ब्रह्मपुत्र या नद्यांच्या मुखांशी त्रिभुज प्रदेश आढळतो. या प्रदेशास सुंदरबन म्हणतात. हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. 6. उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात वाळवंट आहे. हा मैदानी प्रदेश थरचे वाळवंट या नावाने ओळखला जातो. राजस्थानचा बहुतांश भाग या वाळवंटाने व्यापला आहे. थरच्या वाळवंटाच्या उत्तरेकडील भाग पंजाबचा मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जातो. 7. अरवली पर्वत व दिल्ली डोंगररांगा यांच्या पश्चिमेकडे पंजाबचा मैदानी प्रदेश पसरलेला आहे. या प्रदेशाची निर्मिती सतलज व तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून झाली आहे. 8. पंजाब मैदानाचा सर्वसाधारण उतार पश्चिमेकडे आढळतो. या मैदानी प्रदेशातील मृदा सुपीक असल्याने येथे शेती व्यवसायाचा मोठ्या प्रमाणावर विकास झाल्याचे आढळून येते. प्रश्न क्रमांक 4 टिपा लिहा. 1. ॲमेझॉन नदीचे खोरे. त्यातील पहिला पॉईंट, ॲमेझॉन नदीचे खोरे हा ब्राझीलमधील सर्वात मोठा मैदानी प्रदेश आहे. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याचा मैदानाचा सर्वसाधारण उतार पूर्वेकडे आहे. 2. ॲमेझॉन नदीचे खोरे ब्राझीलच्या पश्चिम भागात तुलनेने रुंद म्हणजेच सुमारे 1300 किलोमीटर रुंद आहे. ग्याना उच्चभूमी व ब्राझील उच्चभूमी या 2 उच्चभूमी जिथे जवळ येतात तेथे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याची रुंदी केवळ 240 किलोमीटर होते. 3. जसजशी ॲमेझॉन नदी अटलांटिक महासागराकडे वाहून जाते तशी ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याची रुंदी वाढत जाते. 4. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याचा भाग पूर्णपणे वनाच्छादित आहे. ॲमेझॉनच्या खोऱ्यातील सदाहरित वने उष्णकटिबंधीय वर्षावने आहेत. वारंवार येणारे पूर व वनांच्या तळाकडील भागात जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पतीचे जाळे यांमुळे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याचा प्रदेश दुर्गम बनला आहे. 2. हिमालय. त्यातील पहिला पॉईंट, हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे. भारतातील हिमालय पर्वताची सुरुवात ही कझाकिस्तान देशातील पामीरच्या पठारापासून होते. हिमालय ही आशिया खंडातील प्रमुख पर्वत प्रणाली आहे. भारतात जम्मू काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत
उत्तर ईशान्य दिशेत हिमालय पर्वत पसरला आहे. 2. हिमालय ही एकच पर्वतरांग नसून हिमालयात अनेक समांतर पर्वतरांगांचा समावेश आहे. शिवालिक ही हिमालय पर्वत श्रेणीतील सर्वात दक्षिणेकडील पर्वतरांग आहे. ही सर्वात नवीन पर्वतरांग आहे. 3. दक्षिणेकडील शिवालिक पर्वतरांगेकडून उत्तरेकडे जाताना अनुक्रमे लघु हिमालय, बृहद हिमालय आणि हिमालय पलीकडील रांगा आढळतात. या रांगा अनुक्रमे अर्वाचीन ते प्राचीन अशा आहेत. 4. हिमालयातील पर्वतरांगांचे पश्चिम हिमालय, मध्य हिमालय आणि पूर्व हिमालय असेही भाग केले जातात. 2. ब्राझीलची किनारपट्टी. 1. ब्राझीलला सुमारे 7,400 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. या किनारपट्टीच्या उत्तर किनारपट्टी व पूर्व किनारपट्टी असे 2 विभाग केले जातात. 2. उत्तरेकडील आमापापासून पूर्वेकडील रिओ ग्रांडो दो नॉर्ते पर्यंतचा किनारे ब्राझीलचा उत्तर अटलांटिकाचा किनारा म्हणून ओळखला जातो. तिथून पुढे दक्षिण दिशेने पसरलेला किनारा ब्राझीलचा पूर्व किनारा म्हणून ओळखला जातो. 3. ब्राझीलच्या उत्तर किनाऱ्यावर ॲमेझॉन व तिच्या अनेक उपनद्या येऊन मिळतात, त्यामुळे हा किनारा सकल बनला आहे. या किनाऱ्यावर माराजो बेट, माराजो व साओ मार्कोस उपसागर आहेत. 4. ब्राझीलच्या पूर्वेकडील किनाऱ्यावर मुख्यतः अनेक लहान व काही मोठ्या नद्या येऊन मिळतात. या किनाऱ्यावर ठिकठिकाणी लांबवर पसरलेल्या पुळणी व तटीय वालुकागिरी आहेत. या किनाऱ्याचे काही ठिकाणी प्रवाळ बेटे यांमुळे रक्षण होते. 4था प्रश्न. भारताचा द्वीपकल्पीय विभाग. 1. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडील भारतीय द्वीपकल्प हा प्राकृतिक विभाग पसरलेला आहे. हा प्राकृतिक विभाग हिंदी महासागराकडे निमुळता होत जातो. 2. भारतीय द्वीपकल्पीय विभागात अनेक लहान मोठे पर्वत व पठारे आहेत. भारताच्या द्वीपकल्पीय विभागात उत्तरेकडील भागात अरवली पर्वत आहे. हा सर्वात प्राचीन अरवली पर्वत आहे. 3. भारताच्या द्वीपकल्पीय विभागात सपाट मैदाने सीमांकरित करणारी पठारांची श्रृंखला आहे. पठारांच्या श्रृंखलेमध्ये महाराष्ट्र पठार, कर्नाटक, तेलंगणा पठार इत्यादी महत्त्वाची पठारे आहेत. या विभागाच्या मध्यभागात विंध्य सातपुडा पर्वत आहे. 4. भारताच्या द्वीपकल्पीय विभागाच्या पश्चिम भागात पश्चिम घाट व पूर्व घाट असे पर्वतीय प्रदेश आहे. 5. अजस्त्र कडा. 1. क्षेत्रविस्ताराच्या दृष्टीने अजस्त्र कडा हा ब्राझीलमधील सर्वात लहान प्राकृतिक विभाग आहे. 2. साओ पावलो ते पोर्तो ॲलेग्रेच्या भागात ब्राझील उच्चभूमीची उंची सरळ एका उतारात संपते, त्यामुळे उच्चभूमीची पूर्वेकडील बाजू या अजस्त्र काड्यामुळे अंकित होते. काही भागात ही उंची टप्प्याटप्प्याने कमी होत जाते. 3. अजस्त्र काड्याच्या ब्राझीलमधील हवामानावर परिणाम होतो. अजस्त्र काड्यामुळे आग्नेय व्यापारी वारे अडवले जातात, त्यामुळे ब्राझीलच्या आग्नेय किनारपट्टीच्या प्रदेशात तुलनेने अधिक पाऊस पडतो. 4. अजस्त्र काड्याच्या पलीकडे ब्राझीलमधील ईशान्य भागात वातानुमुख प्रदेश आढळतो. हा भाग अवर्षण चतुष्कोण म्हणून ओळखला जातो. 5वा प्रश्न. अचूक गट ओळख. याचे पहिल्याचे उत्तर इथे दिलेले आहे. गियाना उच्चभूमी, ॲमेझॉन खोरे, ब्राझील उच्चभूमी. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर कर्नाटक, महाराष्ट्र बुंदेलखंड. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.